गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय एम इर्शाद सर. आपल्या SCA फॅमिलीमध्ये आपलं स्वागत करतो. तर स्टुडंट्स, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे डायमेन्शनल अनालिसिस. या अगोदर जे काही टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे 11th फिजिक्स मध्ये फर्स्ट चॅप्टरचे युनिट्स अँड मेजरमेंट्स, ते जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा त्याला बघा, म्हणजे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. चला तर मग आता स्टार्ट करूया. तर या ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिस मध्ये डायमेन्शन म्हणजे काय पहिले आपण ते समजून घेऊ. तर या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. ओके, डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. कुठली एक फिजिकल क्वांटिटी घ्या तुम्ही, तर डायमेन्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी राइज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. ओके, बाळांनो, डेफिनेशन वरून तुम्हाला काय समजतंय बघा, लक्षात घ्या. एक्झाम्पल द्वारे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. सपोज एखादी क्वांटिटी आहे स्पीड. आता ही कुठली क्वांटिटी आहे? फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर डायमेन्शन म्हणजे काय? एक असा पॉवर आहे तो त्या गिवन फिजिकल क्वांटिटीचा काय होणार आहे? राईज होणार आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं डायमेन्शन काय करणार आहे? क्लिअर करणार आहे. जसं की स्पीडचा फॉर्म्युला आहे बाळांनो, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता मला सांगा, डिस्टन्स युनिट काय आहे? मीटर, आणि टाइमाचे युनिट काय आहे? सेकंड. मग आपण याचं डायमेन्शन कसं लिहिणार? डायमेन्शन म्हणजे काय असतं? MLT. ओके, M म्हणजे काय? मास. मासचं युनिट काय असतं? केजी. आहे का इथं? नाहीये, म्हणजे 0 आहे. लेंथचं युनिट काय आहे? मीटर 1, आणि टायमाचं सेकंड म्हणजे -1. म्हणजे डायमेन्शन म्हणजे काय आहे? हे जे पॉवर्स आहे हे काय होणार आहे? राईज होणार आहे टू अंडरस्टँड द गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे? आपल्याला कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर आपल्याला ऑब्टेन करायचं असेल किंवा युनिट ऑब्टेन करून आपण त्याचे डायमेन्शन त्या ठिकाणी लिहू शकतो. आणखी तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी काय दिलेलं आहे? When the derived quantity is represented with appropriate powers of symbol of fundamental quantity, such expression is called as dimensional formula. आता हे जे आहे याला मी डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो याला मी? डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, दिस इज कॉल्ड एज डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला आणि डायमेन्शन याच्या मदतीने तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी जी काय आहे ती तुम्ही अंडरस्टँड करू शकता, आणि त्याच्यावर तुम्ही डिटरमाइन करू शकता, तुम्ही त्याला समजू शकता ती कुठली क्वांटिटी. सपोज ही जी क्वांटिटी आहे हा डायमेन्शन फॉर्म्युला आहे, हा कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे? स्पीडचा. तर अशा कुठल्याही फॉर्म्युल्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता ती कुठली फिजिकल क्वांटिटी आहे. स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या क्वांटिटी या ठिकाणी बघणार आहोत. तर बाळांनो, डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले 3 गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. MLT, काही बुक्स मध्ये याला असंही दिलेलं आहे, LMT वगैरे. आपण हे फॉलो करणार आहे, MLT. तर ह्यामध्ये M म्हणजे काय आहे? तुमचं मास. L म्हणजे काय आहे? तुमची लेंथ. आणि T म्हणजे काय आहे? तुमचं टाइम. तर इथे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाहीये. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक एक डायमेन्शन फाइंड आउट करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला मग अंडरस्टँड होईल. सपोज फर्स्ट क्वांटिटी मी घेतो लेंथ. आता लेंथचं जर तुम्हाला डायमेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी ज्या स्टेप मी सांगणार आहे त्या फॉलो करायच्या आहेत. बाळांनो, लेंथचं युनिट काय आहे? मीटर. आता मीटरला असं का बरं लिहिलेलं आहे? तर आपण कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट्स, SI युनिट कसे यूज करायचे ते लेक्चर तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला तिथे अंडरस्टँड होईल. तर मीटरला आपण असं स्मॉल m या ठिकाणी लिहिणार आहे. तर लेंथचं युनिट काय आहे? मीटर. SI युनिट आपण या ठिकाणी घेणार आहे. आता डायमेन्शनचा फॉर्म्युला काय असतो? MLT. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे डायमेन्शन. तर M म्हणजे काय असतं? मास. हा M मीटर आहे आणि हा M तुमचा मास आहे. कन्फ्युज व्हायचं नाहीये, ठीक आहे. M म्हणजे मास. मासचं युनिट काय आहे? केजी. केजी इथं दिसतंय का? नाही. मग इथं किती घ्यायचं? 0. L म्हणजे काय? लेंथ. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. बघा इथं आहे, किती वेळेस आहे? 1 वेळेस आहे. आणि T म्हणजे काय? टाइम. टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. आहे का इथं? नाहीये, म्हणजे इथं किती येणार? 0 सेकंड. आपण नेक्स्ट एक्झाम्पल आता ट्राय करू. डिस्टन्स. काय ट्राय करू आपण? डिस्टन्स. ओके, तर तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिले डिस्टन्सचं SI युनिट, परत एकदा डिस्टन्सचं SI युनिट काय आहे? मीटर. मग आता डायमेन्शनल फॉर्म्युला MLT. मासचं युनिट केजी. आहे का? नाहीये. L म्हणजे काय? लेंथ. लेंथचं युनिट मीटर. 1 वेळेस आहे. आणि टायमाचं युनिट सेकंड. आहे का? नाहीये. ठीक आहे. आणखी स्टेप बाय स्टेप आपण आणखी एक्झाम्पल
बघणार आहोत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे परत एकदा मीटर. तिन्ही एक्झाम्पल सेम चाललेले म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. मग सांगा डायमेन्शन फॉर्म्युला सांगा. एम एल टी. ओके, एम स्टँड फॉर मास. मासचं युनिट केजी आहे का? नाहीये. एल स्टँड फॉर लेंथ. लेंथचं युनिट मीटर आहे का? आहे. किती वेळेस आहे? एक वेळेस. आणि टायमरचं युनिट सेकंड आहे का? नाहीये. म्हणजे इथे किती येणार? 0. आणखी तुमच्यासाठी मी एक्झाम्पल घेणार आहे, तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. नेक्स्ट क्वांटिटी घेऊ आपण. सपोज मास. एकदम बेसिक पासून आपण या ठिकाणी बघणार आहे. चला, मासचं याचा युनिट काय आहे? केजी. ओके, मग आता डायमेन्शन फॉर्म्युला बघा. एम एल टी. आता बघा एम स्टँड फॉर काय असतं हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. फक्त एम स्टँड फॉर मास. आणि मासचं युनिट काय आहे? केजी. आहे का केजी आपल्याकडे? आहे. किती वेळेस आहे? एक वेळेस. एल स्टँड फॉर लेंथ. लेंथचं युनिट मीटर. आता मीटर अवेलेबल आहे का? आता नाहीये. मग इथं किती येणार? 0. आणि टाइम सुद्धा किती येणार? 0. म्हणजे मासचं डायमेन्शन काय आलं? M1 L0 T0. तसं डिस्प्लेसमेंटचं काय आलं? M0 L1 T0. असे पॉवर या ठिकाणी काय होत आहे? राईज होत आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? डायमेन्शन. म्हणजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची पॉवर या ठिकाणी राईज होता विथ द हेल्प ऑफ त्याचे युनिट्स आणि त्यालाच आपण काय म्हणतो? डायमेन्शन. हे तुम्हाला डेफिनेशन मध्ये मी सांगितलं. 5th नंबर आहे आपलं. आपण घेऊया टाइम. टायमरचं डायमेन्शन जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सगळ्यात पहिले टायमरचं एसआय युनिट माहित पाहिजे. टायमरचं एसआय युनिट आहे सेकंड. एस स्टँड फॉर सेकंड. मग आता एमएलटी बघा काय येणार? परत एकदा एम म्हणजे काय? मास. मासचं युनिट केजी आहे का? नाही. 0. एल स्टँड फॉर लेंथ. लेंथचं युनिट मीटर. नाहीये. इथं चेक करायचं तुम्हाला. टी स्टँड फॉर टाइम. टायमरचं युनिट सेकंड आहे आणि इथं आपल्याकडे सेकंड 1 टाइम अवेलेबल आहे. ठीक आहे, असं बेसिक या ठिकाणी आपण बघत आहोत. 6 नंबरची क्वांटिटी आता आपण थोडस जाणार आहोत. 6 नंबरची क्वांटिटी आहे डेन्सिटी. कुठली क्वांटिटी आहे? डेन्सिटी. आता डेन्सिटी, आता ह्या 5 बेसिक क्वांटिटी बघितल्या आपण. याच्यानंतरच्या क्वांटिटीमध्ये तुमची एक स्टेप इन्क्रीज होणार आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय असतं? कॅपिटल एम अपॉन व्ही. म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. आता मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला झाला. मग आता मासचं युनिट केजी. मासचं युनिट काय असतं? केजी. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? मीटरचा क्यूब. मग आता डायमेन्शनल फॉर्म्युला बघा. एम एल टी. परत एकदा एम स्टँड फॉर मास. मासचं युनिट केजी आहे का? आहे. किती वेळेस आहे? एक वेळेस. एल स्टँड फॉर लेंथ. लेंथचं युनिट मीटर आहे का? आहे. आणि किती वेळेस आहे? 3 वेळेस. फक्त या ठिकाणी -3 घ्यावा लागेल कारण की ते भागाकारच आहे. कुठलीही गोष्ट भागाकारता असेल तर तुम्हाला त्याचे पॉवर्स कसे घ्यायचे आहे? निगेटिव्ह घ्यायचे आहे. आणि टायमाचे युनिट सेकंड तर 0 आहे कारण की अवेलेबल नाहीये. सेकंड स्ट्राईक इथं नाही. आणखी बेसिक क्वांटिटी आपण या ठिकाणी बघू शकतो. फक्त जर तुम्हाला एरियाचं विचारलं सपोज, हे आपण अगोदर घ्यायला पाहिजे होतं एरिया. तर एरियाचं डायरेक्टली कसं येणार? एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर. म्हणजे M0 L2 आणि टी किती? 0. तसंच व्हॉल्यूमचं जर आपण बघितलं व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूमचं डायरेक्टली युनिट काय असतं? मीटर क्यूब. म्हणजे कसं येणार? एम किती येणार? 0. एल किती येणार? 3. आणि टी किती येणार? 0. समजते तुम्हाला? या 8 बेसिक फिजिकल क्वांटिटी जर तुम्ही याचे डायमेन्शन अंडरस्टँड झाले असतील तर पुढचे तुम्हाला सोपे जाणार आहे. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित याला नोट डाऊन करून घ्या. 9 नंबरची क्वांटिटी मी या ठिकाणी घेत आहे स्पीड. कुठली क्वांटिटी घेतोय आपण? स्पीड. बघा बाळांनो, डायमेन्शन साठी तुम्हाला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. कुठली फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं युनिट आणि त्याच्यानंतर त्याचं डायमेन्शन. स्पीडचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. काय स्पीडचा फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्सचं युनिट काय असतं? मीटर. आणि टायमरचं युनिट सेकंड. म्हणजे स्पीडचं याचं युनिट काय तयार झालं आपल्याकडे? मीटर पर सेकंड. मग आता एम एल टी. एम स्टँड फॉर मास. मासचं युनिट केजी आहे का? नाहीये. 0. एलचं युनिट एल म्हणजे लेंथ. लेंथचं युनिट मीटर. एक वेळेस आहे. आणि टायमरचं सेकंड ते सुद्धा एक वेळेस आहे. पण मी तुम्हाला सांगितलं भागाकारत असल्यामुळे त्याला आपण कसं घेतो?
मायनस मध्ये घेतो. पुढची क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. कुठली क्वांटिटी आहे? व्हेलॉसिटी. तर फॉर्म्युला सगळ्यात अगोदर, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंटचे युनिट मीटर आणि टायमरचे युनिट सेकंड, म्हणजे मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ व्हेलॉसिटी. आणि स्पीडचं पण तेच आहे. मग स्पीड आणि व्हेलॉसिटी सेमच असतं, फक्त त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण नंतर बघणारच आहोत. मग आता डायमेन्शन, एम स्टँड्स फॉर मास. मासचं युनिट केजी. केजी किती येणार? 0. इथं भरपूर विद्यार्थी बाळांनो काय मिस्टेक करता बघा, एम आणि एम याला सेम कन्सिडर करता आणि इथं 1 लिहितात. बट कन्फ्युज व्हायचं नाही. हे एम मीटर आहे जे लेंथचं युनिट आहे, सेकंड टायमाचं -1. मासचं युनिट केजी आहे जे आपल्याकडे अवेलेबल इथं आहे का? नाहीये. ठीक आहे. आणखी आपण आता पुढे जाणार आहे. नेक्स्ट क्वांटिटी आहे सपोज मोमेंटम. कुठली क्वांटिटी आहे? मोमेंटम. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला असतो बाळांनो मास इंटू व्हेलॉसिटी. काय मोमेंटमचा फॉर्म्युला? मास इंटू व्हेलॉसिटी. तर मासचं युनिट काय आहे आता? केजी. ओके. आता इथं तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी याला कॅपिटल मध्ये लिहितो मी, मास इंटू व्हेलॉसिटी, किंवा मी शाब्दिक पण लिहू शकतो मास इंटू व्हेलॉसिटी. मग मासचं युनिट केजी आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. म्हणजे मोमेंटमचं युनिट काय झालं? केजी मीटर पर सेकंड. आता डायमेन्शन कडे व्यवस्थित लक्ष द्या. MLT. एम स्टँड्स फॉर मास. पहा वरती केजी दिसलं ना, डायरेक्टली मासला घेऊन टाका. मीटर दिसलं तर डायरेक्टली लेंथला घ्या आणि सेकंड दिसलं तर डायरेक्टली टायमाला घ्या. असंही तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित ऍडजस्टमेंट करू शकता. खूप सोपं आहे. मासचं युनिट केजी 1 वेस आहे, लेंथचं युनिट मीटर 1 वेस आहे आणि टाइम पण 1 वेस आहे सेकंड, बट भागाकारात आहे म्हणून -1. ठीक आहे. दुसरी नेक्स्ट क्वांटिटी आपण बघणार आहे आता ऍक्सेलरेशन. पुढची क्वांटिटी कुठली आहे? ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन तुम्हाला विचारलं तर तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी जर टाइमसोबत चेंज झाली तर त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. मग आता व्हेलॉसिटीची युनिट काय बघा, आपण या ठिकाणी बघितलंय. व्हेलॉसिटीची युनिट डायरेक्टली तुम्ही इथून बघू शकता, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणून तुम्हाला काही गोष्टीचे डायरेक्ट युनिट पाठ असणं महत्वाचं आहे. तुम्ही व्हेलॉसिटी लिहिता परत डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जास्त स्टेप वाढवायची गरज नाही. व्हेलॉसिटीचं डायरेक्ट युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. आणि ह्या टायमाचं इथं या सेकंड, म्हणजे सेकंड इंटू सेकंड काय होणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काही विद्यार्थी डायरेक्टली युनिट्स पण घेऊ शकता. मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं युनिट आहे? ऍक्सेलरेशनचं. असं सुद्धा तुम्ही करू शकता. आता डायमेन्शन फॉर्म्युला आता तुम्ही ट्राय करा. आता तो तुम्ही सांगू शकता गॅरंटी. एम स्टँड फॉर मास. मासचं युनिट केजी आहे का? नाहीये. लेंथचं युनिट मीटर 1 वेस आणि टायमाचं सेकंड 2 वेस आहे, भागाकारात आहे म्हणून -2. समजतंय? चला, समजत असेल तर आणखी आपण नेक्स्ट क्वांटिटी घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस त्या ठिकाणी होईल. नेक्स्ट क्वांटिटी आहे फोर्स. कुठली क्वांटिटी आहे? फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. फोर्सचा फॉर्म्युला असतो बाळांनो मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन. कन्फ्युज व्हायचं नाहीये, मी फॉर्म्युला लिहिलाय, युनिट नाही येते, याला मीटर कन्सिडर करू नका. मास इंटू ऍक्सेलरेशन कोणाचा फॉर्म्युला आहे? न्यूटन सेकंड लॉ, फोर्सचा फॉर्म्युला. मग आता मासचं युनिट केजी. आता ऍक्सेलरेशनचा तुम्ही परत हा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम, मग व्हेलॉसिटीचा परत डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, एवढ्या स्टेप्स तुम्हाला वाढवायची गरज नाहीये जर तुम्हाला फॉर्म्युला आणि युनिट्स पाठ असेल तर. तर मला सांगा ऍक्सेलरेशनचं डायरेक्ट तुम्ही युनिट पाठ करायला पाहिजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता डायमेन्शन बघा. MLT. एम म्हणजे काय? मास. मासचे युनिट केजी किती आहे? 1 वेस आहे. लेंथ मीटर किती वेस आहे? 1 वेस. आणि टाइम -2. म्हणजे 1 1 -2 इज द डायमेन्शन ऑफ फोर्स. म्हणजे कुठल्याही डायमेन्शन वरून यू कॅन डिटरमाइन फिजिकल क्वांटिटी कुठली आहे ती. ठीक है. चलो फिर आगे बढ़ते हैं. कुठली क्वांटिटी येता बोला. आपण क्वांटिटी घेऊया नेक्स्ट. फोर्स झाली ना आपली. प्रेशर घ्यायची का? चला प्रेशर. द नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इज प्रेशर. बाळांनो आता आपण जसं जसं पुढे चाललेलं आहे क्वांटिटी डिफिकल्ट होत चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिले आता प्रेशरचा फॉर्म्युला आपण घेऊ. तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया.
काय प्रेशरचा फॉर्म्युला? फोर्स अपॉन एरिया. आता डायरेक्टली डायमेन्शन घ्यायचं नाही आणि डायरेक्टली असा युनिट घ्यायचे नाही, एक स्टेप वाढवायची. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? तर वरती फोर्सचा फॉर्म्युला काय बघा, मास इंटू एक्सेलरेशन आणि खाली एरिया जशाला तसा. बघा स्टेप इन्क्रीज करत आहोत आपण. आता युनिट्स तुम्ही फाइंड आउट करा. मासचं युनिट केजी, एक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मीटर पर सेकंड स्क्वेअरला मी असं लिहू शकतो बघा. ओके, किंवा कन्फ्युज होत असेल तुम्ही, मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन एरियाचं युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर. ओके, आता मी तुम्हाला याला सोपं करून देतो. केजी जशाल तसं. ओके, मीटर मीटर एक काय होणार तुमच्या या ठिकाणी? कॅन्सल होणार आहे. एक मीटर कॅन्सल होणार आहे. तर हे मीटर खाली उरणार आहे. ते मीटर जर वरती गेलं तर ते काय होणार? -1. आणि हा सेकंड पॉवर जर वरती गेला तर तो काय होणार? -2. या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला अंडरस्टँड करू शकता. म्हणजे तुम्हाला मग भागाकारात आपण मायनस का घेतो तो डाऊट तुमचा या ठिकाणी क्लिअर होतो. MLT M kg1 लेंथ मीटर -1 टाइम सेकंड -2. आणि असंही तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला डायमेन्शन काय आहे ते लिहिण्यासाठी सोपं जाईल. चला, इथपर्यंत काही अडचण? नोट डाऊन करून घेतो सगळ्यांनी. चला, क्वांटिटी नंबर 15 वर्कचं डायमेन्शन तुम्हाला विचारलं तर सगळ्यात पहिले वर्कचा फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. तर वर्कचा फॉर्म्युला असतो F इंटू एस. F म्हणजे फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कोणाचा आहे? वर्कचा फॉर्म्युला आहे. मी तुम्हाला 3 डायमेन्शन सोबत सांगणार आहे. वर्क, एनर्जी अँड टॉर्क. का सोबत सांगतोय? कारण की तिघांचे डायमेन्शन सेम आहे. बघा, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एनर्जीचा पण फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि टॉर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याला मी एक्स घेतो लागलं तर. जवळपास सेमच आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्टन्स. जास्त फरक आहे का? नाही. नेक्स्ट स्टेप, फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट जशाला तसं. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट जशाला तसं. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन, डिस्टन्स जशाला तसं. ठीक आहे, तिन्ही सोबत सांगतोय म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होतील. ठीक आहे, चला. मासचं युनिट केजी, एक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. नाही समजलं? रिपीट वन्स मोर. मासचं युनिट केजी, एक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. आणखी नाही समजलं? परत एकदा वन्स मोर. मासचं युनिट केजी, एक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्टन्सचा युनिट मीटर. समझ में आया? पुढची स्टेप, केजी जशास तसे, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. आता खाली सेकंड स्क्वेअर जशाल तसं, किंवा वरती जाऊन त्याला आपण असंही लिहू शकतो. समजतंय? ओके. इथं पण केजी जशाला तसं, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. खाली सेकंड स्क्वेअर असं सोडा, किंवा भागाकारातला गुणाकार केला तर पॉवर काय होईल? मायनस. केजी जशाला तसं, मीटर इंटू मीटर चा स्क्वेअर, सेकंड स्क्वेअर वरती जाऊन मायनस. चलो, अब डायमेन्शनल फॉर्म्युला MLT. सांगा, M किती येणार? 1, L किती येणार? 2, T किती येणार? -2. तर नाही समजलं, आम्ही नवीन आहोत. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही करून टाकू. M म्हणजे मास, मासचं युनिट केजी, किती वेळेस आहे? 1 वेळेस. L म्हणजे लेंथ, लेंथचं युनिट मीटर, किती वेळेस आहे? 2 वेळेस. T म्हणजे टाइम, टाइमचं युनिट सेकंड, कसा आहे? -2. लक्ष द्या. MLT. M म्हणजे मास, मासचं युनिट केजी, 1 वेळेस आहे अवेलेबल. लेंथचं युनिट मीटर, किती वेळेस आहे? 2, आणि टाइमचं -1. बघा, तिघांचे डायमेन्शन सेम आहे, त्यामुळे तिघांची सोबत प्रॅक्टिस करा, लवकर कळेल. काय आहे क्वांटिटी? इम्पल्स. सध्या ह्या क्वांटिटी काय आहे याच्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊ. सध्या डायमेन्शन कडे फोकस करा. इम्पल्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू टाइम. इम्पल्सचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू टाइम. फोर्स
चा फॉर्म्युला परत एकदा मास इंटू ऍक्सेलरेशन, टाइम जशाला तसा, मासचं युनिट केजी, ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमाचं सेकंड. केजी जशास तसे, मीटर जशाला तसं, एक सेकंड कॅन्सल, खाली एक सेकंड उरला तो वरती जाऊन मायनस. तर सांगा युनिट्स. एमचा 1, लेंथ 1 अँड टाइम -1. ओके ओके. क्वांटिटी नंबर 19, अँगल. अँगलचं एक घेऊया. ठीक आहे. अँगलचा फॉर्म्युला असतो आर्क लेंथ अपॉन रेडियस. अँगलचा फॉर्म्युला काय असतो? आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथचं युनिट मीटर, रेडियसचं युनिट मीटर, मीटर कॅन्सल, काय वाचा 1. तर डायमेन्शन किती येणार? MLT, 5 युनिट केजी नाहीये, लेंथचं युनिट मीटर नाहीये, टाइमचं युनिट सेकंड. म्हणजे या ठिकाणी 0 म्हणजेच काय? नो डायमेन्शन, बिकॉज नंबर हॅज नो डायमेन्शन. नंबरला डायमेन्शन आहे का? नाही, कारण अँगल कसा दिला असतो? 20 डिग्री, 30 डिग्री, 60 रेडियन, डिग्री रेडियन असा दिला असतो. तर अँगलला कुठलंही डायमेन्शन नसतं, कारण की तो एक नंबर आहे. समजतंय? ओके. चला आणखी एक क्वांटिटी तुमच्यासाठी बघूया, काय घेता येईल आपल्याला ते. बाकीचे तुम्ही ट्राय करायला पाहिजे बाळांनो, खूप सारे आहे. चला कुठली ट्राय करायची? कुठली राहिली आपली? इंटरेस्टिंग क्वांटिटी. 20 नंबरची क्वांटिटी आहे ही, शेवटची एक्सप्लेन करणार आहे. बाकीच्या तुम्ही घरी आता स्वतः ट्राय करा. तुम्हाला फक्त काय गरजेचं आहे? फिजिकल क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला, त्याचे युनिट्स आणि त्याचे डायमेन्शन. जर नाही का आला तर तुम्ही मला क्वेश्चन्स पाठवू शकता. तुम्हाला जे डायमेन्शन नाही येणार त्याचे सोल्युशन आम्ही तुम्हाला पाठवणार. शेवटचं सांगतो, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन अपॉन टाइम. बघा फॉर्म्युला आहे, बाकी काही नाही. मग वर्कचा फॉर्म्युला आपण काय बघितला आता? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्कचा फॉर्म्युला, आणि टाइमाचं टी जशाला तसं. ठीक आहे. आणखी एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट जशाला तसं, टाइम जशाला तसं. लक्ष द्या, पॉवरचं डायमेन्शन फाइंड आउट करतोय. पॉवरचं वर्क अपॉन टाइम फॉर्म्युला आहे. मग टाइम जशाला तसा, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट आणि टाइम जशाला तसा, फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन. अब युनिट की बारी. मासचं युनिट केजी, ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट आहे, सेकंडला इथं कन्फ्युज व्हायचं नाहीये. हे डिस्प्लेसमेंट आहे, त्याचं युनिट मीटर, आणि खाली हा टाइमाचं युनिट पण काय? सेकंड. चलो क्या क्या हो सकता है? केजी. ओके. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. आता बाळांनो हे पण भागाकारत आहे, वरती जाऊन मायनस होणार, आणि हे पण वरती जाऊन मायनस होणार. म्हणजे डायरेक्टली तुमचं केजी मीटर स्क्वेअर, सेकंड काय होणार तुमचं? -3. कारण की हे इथं जाऊन तुमचं काय झालं असतं? मल्टिप्लाय झालं असतं. ठीक आहे. हे याला कसं आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर मग तुमचं डायमेन्शन येणार केजी. एम किती येणार तुमचं? 1, एल तुमचं टी, आणि टी L2 सॉरी, आणि टी काय आलं तुमचं? -3. बघा वर्कचं डायमेन्शन चेक करून घेऊ आपण. काय आलं ते? 1, 2, -2. 1, 2 सॉरी, पॉवरचं आपण फाइंड केलं ना. 1, 2, -3 राईट आहे. 1, 2, -3 इज द डायमेन्शन ऑफ पॉवर. बघा अशा प्रकारे कमीत कमी 20 डायमेन्शन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे, जे की खूप बेसिक आहे. एवढे सोपे तुम्हाला पेपरला बोर्डला आले तरी येऊ शकता. नीट सीईटीला याच्यापेक्षा डिफिकल्ट येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे? त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जेवढ्या फिजिकल क्वांटिटी तुम्ही फेस करणार आहे, प्रत्येकाचे फॉर्म्युले तुम्ही पाठ करा, याची SI युनिट पाठ करा, म्हणजे तुम्हाला त्याचे डायमेन्शन समजतील आणि मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. बाळांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल त्याच्या अगोदरचे सगळे लेक्चर सजेस्टेड व्हिडिओ मध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून चॅप्टर समजेल. आणि जर शिकवलेलं समजत असेल तर मग शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणखी छान छान काय तुमच्या अडचणी असतील त्याचे सोल्युशन्स नक्कीच घेऊन येणार आहोत. अशा प्रकारे आता तुमची परवानगी घेतो. हॅव अ नाईस डे. थँक्यू.